नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात होणारी जी काही आरोग्य विभाग जाहिरात आहे 2026 ची, त्याच्यामध्ये जे एएनएम पद आहे त्या पदासाठी काय या ठिकाणी एक्झॅक्टली पात्रता निकष लागणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर इथे कुठले विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे, डिग्री आवश्यक आहे की 12 झालेले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी बघा या ठिकाणी जे विद्यार्थी पर्टिक्युलरली एमपीएससी कंबाईन गट क मध्ये तलाठी या पदाला काय करता आहेत, टार्गेट करतायत, त्यांच्यासाठी आपल्या अकॅडमीच्या मार्फत एमपीएससी गट क ही फास्ट ट्रॅक बॅच काय करण्यात आलेली आहे, सुरू करण्यात आली आहे. याच्यामध्ये तुम्हाला तलाठी असेल, लिपिक पद असेल, त्याचबरोबर कर सहाय्यक आणि इतर गट क ची पदे या संदर्भात संपूर्ण गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्याचबरोबर ही फास्ट ट्रॅक बॅच फक्त 1 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून तुम्हाला ती 999 मध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. तुम्हाला माहित आहे तलाठी भरती जी आहे 2026 ची, म्हणजेच एमपीएससी कंबाईन गट क ची, त्याच्यामध्ये टोटल पद हे 5707 आहे आणि त्याच्यापैकी 1539 पद ही नुसती कशाची आहेत, तलाठीची आहे. त्याचबरोबर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अजून 3 ते 4 जिल्ह्याचे मागणी पत्र हे आयोगाकडे जाणे बाकी आहे. त्यामुळे याच्यामध्ये ही पदसंख्या 170 ते 174 पर्यंत अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी गट क तलाठी भरतीला टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे ती फक्त 999 मध्ये आपल्या अकॅडमी तर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. बॅचची वैशिष्ट्ये बघा या ठिकाणी काय असणार आहे. एमपीएससीचा जो काही सिलेबस आहे पूर्व आणि मुख्यचा, त्याला टार्गेट करून तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. त्याचबरोबर दररोज तुमचे लाईव्ह आणि ऑफलाईन लेक्चर्स होणार आहे, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स या ठिकाणी होणार आहे, वीकली मॉक टेस्ट आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. त्याचबरोबर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचं मार्गदर्शन मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि नंबर ऑफ एमसीक्यू आणि पीवायक्यू प्रॅक्टिस इथे करून घेतली जाणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची असेल आणि त्यांना जर या बॅचवर डिस्काउंट हवा असेल तर त्यांनी काय करायचं आहे, TEJ10 हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ही जी 999 ची बॅच आहे याच्यावर 10% काय मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी तलाठीला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी ही जी काय आहे योग्य आणि माफक दरामध्ये तुम्हाला बॅच प्रोव्हाइड केली जाणार आहे. तुम्ही या बॅचची काय घेतली पाहिजे, पुरेपूर इथे फायदा करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर बॅचेस संदर्भात काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आता येऊया आपल्या मुद्द्याकडे की एएनएम पदासाठी एक्झॅक्टली काय या ठिकाणी क्वालिफिकेशन लागणार आहे. तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 10+12 म्हणजेच हायर सेकंडरी, दॅट इज 12th ग्रेड तुम्ही पास असले पाहिजे या ठिकाणी. परंतु नुसतं 12th असून चालणार नाही, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की इंडियन नर्सिंग काउन्सिल नुसार जे आहे जर तुम्ही सायन्स किंवा आर्ट्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असेल प्लस सायन्स आणि आर्ट्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एएनएम हा डिप्लोमा कोर्स जर कंप्लीट केला असेल, ज्याला आपण ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असं म्हणतो, हा डिप्लोमा तुमचा कंप्लीट असणे या ठिकाणी गरजेचं आहे. सोबतच अजून एक पात्रता निकष सांगितलेला आहे तो असा की तुम्ही या ठिकाणी ऍज अ नर्स रजिस्टर्ड असले पाहिजे. कशाच्या, दॅट इज महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये तुम्ही या ठिकाणी बाकायदा ऍज अ नर्स तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. म्हणजे जे विद्यार्थी 12th पास आहे आयदर सायन्स किंवा इथे आर्ट्स बॅकग्राऊंड मधले प्लस ज्यांचा एएनएम डिप्लोमा कोर्स कंप्लीट झालेला आहे प्लस ज्यांनी ऍज अ नर्स महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये रजिस्टर केले आहे असे विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा या ठिकाणी काय सेट केली गेली आहे, मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम किती आहे, 38 वर्ष आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि 43 इयर्स पर्यंत तुम्हाला जे आहे रिझर्व्ह कॅटेगरीला काय एज रिलॅक्सेशन दिला गेलेला आहे ऍज पर द गव्हर्नमेंट रूल. त्याचबरोबर बघा या ठिकाणी जे विद्यार्थी तलाठी व्यतिरिक्त इतर आरोग्य विभागाच्या बॅचेसला काय करता आहे, टार्गेट करता आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या अकॅडमीच्या मार्फत जे आहे विविध बॅचेस या ठिकाणी काय राबवल्या जात आहे. याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी असेल, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स, बॅक्टेरिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट असे संपूर्ण पद जे आहे आपल्या या बॅच मध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग भरतीची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी जे आहे त्यांच्यासाठी ही बॅच अवेलेबल आहे आणि नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला जर या बॅचेसला काय करायचं असेल, एनरोल करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे 8010457760 या नंबरवरती काय संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल. ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला काय करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन अपडेट्ससह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.